नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्यासाठी खूप उपयोगाचा आहे. कारण अनेक जण मला सतत विचारत होते, भाऊ 5 एकर तुरीला ड्रिप करण्यासाठी किती खर्च आला. म्हणून आज मी कोणतीही गोष्ट लपवणार नाही. आमच्या शेतातील प्रत्यक्ष खर्च तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की आम्ही 13 जूनला 5 एकरमध्ये खडकावानाची तूर 8 फूट अंतरावर लागवड केली आहे. सुरुवातीला थोडा पाऊस झाला आणि उगवण खूप चांगली झाली, पण त्यानंतर पाऊस थांबला. जमिनीतला ओलावा कमी होऊ लागला. आमच्या भागात पाऊस कधी पडेल याचा काही भरोसा नव्हता. त्यामुळे पिकावर धोका नको म्हणून आम्ही वाट न पाहता ठिबक बसवण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने विहिरीत पाणी शिल्लक असल्यामुळे हा निर्णय घेता आला. हे काम करण्यासाठी मी, माझे वडील, 2 भाचे आणि चुलत भावाची मुलं असे सगळे मिळून मेहनत केली. प्रत्येक लाईन मोजून टाकली, पाईप टाकली, कॉक बसवली आणि संपूर्ण व्यवस्था तयार केली. तर आता संपूर्ण खर्च पाहूया. तर 2.5 इंचाचे पाईप, एकूण 25 पाईप घेतले. एका पाईपची किंमत 480 रुपये. तर एकूण खर्च 12,000 रुपये त्याचा झाला. हे पाईप मुख्य लाईनसाठी वापरले. नंतर इनलाईन म्हणजे ड्रिप लेटरल आम्ही 20 बंडल इनलाईन घेतली. एका बंडलची किंमत 1200 रुपये. एकूण खर्च 24,000 रुपये आला. यातून प्रत्येक ओळीत पाणी समान प्रमाणात देता येईल. तिसरे म्हणजे कॉक. वेगवेगळे भाग नियंत्रित करण्यासाठी कॉक बसवले. एका कॉकची किंमत 250 रुपये. एकूण खर्च 1000 रुपये. यामुळे आवश्यक त्या भागातच पाणी देता येते. आणि इतर साहित्य जसे की जॉईंट, एल्बो, क्लॅम्प, टेप, फिटिंग आणि इतर किरकोळ साहित्यावर साधारण 1000 रुपये खर्च आला. तर आता एकूण साहित्य खर्च: पाईपचे 12,000 रुपये, ड्रिप म्हणजे इनलाईन 24,000 रुपये, कॉक 1000 रुपये, इतर साहित्य 1000 रुपये. एकूण 38,000 रुपये खर्च आला. हा खर्च फक्त साहित्याचा आहे, कारण काम आम्ही स्वतः केलं. जर पूर्ण काम मजुराकडून करून घेतलं असतं तर अजून काही 1000 रुपये खर्च वाढला असता. आता पुढे ड्रिपद्वारे नियमित पाणी देणार आहोत. त्यानंतर तुरीची वाढ, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, फ्लोरा, शेंगा आणि शेवटी उत्पादन किती मिळालं हे सर्व मी या चॅनलवर प्रामाणिकपणे दाखवणार आहे. म्हणून अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.